संविधान दिनाचा भारत माता की म्युनिसिपल अँड ज्युनियर कॉलेज खामगाव तर्फे संविधान दिनानिमित्त एक सुंदर असं नाट्य सादर करण्यात येत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती। सर्वांनी शांतता पाळावी आणि 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे। आता विद्यार्थी कोणीही बोलणार नाही, कशी जागा आहे तिथे थांबायचं आहे। आज भारतभर आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून साजरा होत आहे। आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान घेऊन राष्ट्राला ते आज अर्पण केलेलं होतं। तर सर्व विद्यार्थ्यांनी आता होणारं नाट्य आहे, पथनाट्य आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि पालकांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे आपण याचा आनंद घ्यायचा आहे। जी उस्ताद, अरे आपल्या गावात काय चाललंय? पुष्पा 2 दबंग 3 फुलवंती। अरे एवढ्या पिक्चरचं नाही म्हणत मी, म्हणजे गावात काय चाललंय हे सर्व लोक इथे का जमा झालेत? अहो आज आपल्या गावात आहे ना संविधानाचे पथनाट्य, हे सगळे बघायला ते जमलेत। पण उस्ताद, संविधान म्हणजे काय हो? अरे आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधानाचा वाढदिवस। वाढदिवस संविधानाचा? सलमान खान, शाहरुख खान, सीएम, पीएम सगळ्यांचे वाढदिवस ऐकले, संविधानाचा वाढदिवस कधी नाही ऐकलं? आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताची सर्वात मोठी राज्यघटना लिहिली गेली आणि त्या घटनेनुसार भारताला नियमात आणि लिखित कायद्यात बांधण्याचे काम केले गेले आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधानाचा वाढदिवस म्हणून साजरा करतो। समजलं का खुळ्या? समजलं। सोनं चांदी की पैसे नाही, यातलं काहीही चोरलेलं नाही, ना सोने ना चांदी ना पैसे। पाहायचंय मी काय चोरलंय? पाहायचंय? हे पहा, आपल्या भारताचं संविधान। हो, आपल्या भारताचं संविधान, आपली भारतीय राज्यघटना ही आपल्याला माहितीच नाही, पण जर ती आपल्याला माहिती झाली तर आपण देशाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचू शकतो। मला माहिती नाही हे संविधान काय होतं, पण हे संविधान माझं आहे। 150 संघर्षानंतर आपला देश स्वातंत्र्य झाला। हा देश पुन्हा भारताच्या ताब्यात रेकॉर्ड होतोय। आपल्या संविधानामध्ये एक सार्वभौमतेचं तत्व दिलेलं आहे, पण आपल्या देशात आहे का सार्वभौमता? उस्ताद, सार्वभौम म्हणजे काय हो? सार्वभौम म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र आणि सर्वोच्च सत्ता असलेले, ज्यावर कोणत्याही आंतरिक व बाह्य शक्तींचं नियंत्रण किंवा दबाव नसतो। काय असं? तुम्हाला बोलायचं पुढे
दादा. काय ग विचारलंस का बॉसला? कशाबद्दल? कशाबद्दल काय विचारतेस? आज आपल्या इथे 26 जानेवारीचा कार्यक्रम अटेंड करायचा होता ना आपल्याला. विचारलं रे दादा, पण बॉस सुट्टीच देत नाही. अशी कशी सुट्टी देत नाही? या संविधानाचे नियम तर अख्ख्या भारतभर लागू होतात. त्या तुझ्या कंपनीत लागू होत नाहीत? अरे दादा, तू विसरतोयस की मी मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. मला या मल्टीनॅशनल कंपनीचा फारच वैताग आलाय. वाद झालं तिला बोला काय झालं? काय विचारतायस? माझला काय व्हायला? माझ्या जागेत परत घालवतायस? माईकच्या जवळ. तुझ्या बायकोला शिकल्याबद्दल लय शहाणा झालास व्हायला, हा? संविधान जाळं तुझ्या बाबाचं घ्या रे याला, घ्या. नाही पण नाही, इकडेच तोंड करा, इकडेच तोंड करा, इकडेच तोंड करा, इकडेच करा. भारतीय म्हणून जगण्याची लाज वाटते. आज 70 वर्ष झाले तरी किती होता का? स्वातंत्र्य, समता, न्याय, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या मुलांवर आधारलेले हे संविधान म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या स्वप्नातील अखंड संस्कृती. ही संस्कृती इथे रुजावी म्हणून हे संविधान लिहिलं गेलं. पण आज या संविधानाची जी अवस्था पाहून काळजी वाटल्यासारखं होतं. म्हणून तुम्हाला म्हणतो, वेळीच जागे व्हा, नाही कधी लोकशाही जाऊन पुन्हा हुकुमशाही करा.